निजामपूर येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केलेल्या 18 वर्षीय आरोपीला फाशी द्या, आक्रमक महिलांची जिद्द। निजामपूर व परिसरातील महिलांचा आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी माणगाव तहसील येथे धडक मोर्चा। माणगाव तालुक्यात निजामपूर येथे 18 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर सतत अत्याचार करत असल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच उघडकीस आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निजामपूर येथील 18 वर्षीय तरुण सिद्धेश घोणे हा नराधम 1 जुलैपासून 19 डिसेंबरपर्यंत 80 वर्षीय निजामपूर येथील वृद्ध महिलेच्या घरात घुसून सतत अत्याचार करत होता। 19 डिसेंबर रोजी आरोपीने पीडित वृद्ध महिलेच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला। वृद्ध महिलेने त्याचा विरोध केला, मात्र या नराधमाने घरात घुसून वृद्ध महिलेला मारहाण केली, जमिनीवर आपटलं, त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन वृद्ध महिलेवर पुन्हा अत्याचार केला। या सतत अत्याचाराची माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आरोपीला पोलिसांनी गजाआड केलाय। मात्र या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनं निजामपूर व परिसरातील महिलांकडून तीव्र नाराजी व क्रोध व्यक्त करण्यात येतोय। क्रोधित व संतप्त महिला आज संध्याकाळी 5च्या सुमारास माणगाव तहसील येथे मोर्चा घेऊन धडकल्या व तहसीलदार माणगाव यांना लेखी स्वरूपात पत्र देऊन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी महिलांकडून शासनाला विनंती करण्यात आली। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड। जे सांगितले चालले जे हे ते आता जर त्या मुलाला शिक्षा नाही झाली तर यापुढे येणारी जनरेशन सुद्धा ह्या गोष्टी करायला मागे पुढे बघणार नाही। म्हणून त्याला जर आता फाशी शिक्षा झाली तरच येणारी जनरेशन लक्षात ठेवेल की ही गोष्ट केलेली गुन्हा आहे, तो आम्ही करू नये, ही त्यांच्या मनात एक भीती राहील। म्हणून ही गोष्ट ज्या महिलांची ही इच्छा आहे त्याला फाशी व्हावी, जन्मठेपी शिक्षा नकोच आहे त्याला, की त्याला फुकटचं गव्हर्नमेंट पोचणार आहे ते आम्हाला नको आहे, त्याला फाशी झालीच पाहिजे, ही आमच्या सर्वांची इच्छा आहे। निजामपूर शहरामध्ये जे आता हे घडलेलं आहे, 18 वर्षाच्या मुलांनी 80 वर्षाच्या बाईला सुद्धा सोडली नाही, तर अशा मुलाला प्रशासनाने अजिबात त्याला कोणत्याही प्रकारची माफी द्यावी नाही, योग्य कारवाई करावी आणि लवकरात लवकर करावी किंवा त्याला आजन्म कारावास तरी करावा।